पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मिस्टर यशवर्धन, एक मिनिट। एक मिनिट मॅम तुमची अपॉइंटमेंट आहे का? ती मुलगी विदाउट अपॉइंटमेंट तुम्हाला अनुष्का मॅमना भेटता येणार नाही। हा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा का वाटतोय? ही काय म्हणाली आता? यशवर्धन चौधरी हेच बोलली ही? येस आय थिंक आय हर्ड राईट। चक्क मेहतांच्या घरात यशवर्धन चौधरीशी इतका आस्थेने बोलणारं आणि फ्रेंडली बोलणारं कोणीतरी आहे। That's strange. But it means ही जी कोणी मुलगी आहे तिचं यशची छान जुळतंय। ओके, माझी गडबड इकडेच आहे तर। येस मी तुझ्या हाती काहीतरी लागलं। हॅलो मिस्टर यशवर्धन, बोला। अनुष्का, रात्री जे काय घडलं त्याच्यामुळे घरी काही प्रॉब्लेम नाही ना झाला? नाही, काही नाही। अच्छा, मी ॲक्च्युली असा सडनली आता व्हिडिओ कॉल केलाय, तुला थोडं स्ट्रेंज वाटत असेल नाही? यश सर खरं सांगत होते तर काल रात्री ते इथेच होते, पण कसं शक्य आहे? यश सर नेहाशिवाय दुसऱ्या कोणासोबत कसे राहू शकतील? तेही एवढ्या रात्री असं ऑफिसमध्ये ते दोघंच? नाही, फसवत असतील ते मला। पण रिमेंबर मी तुला शेफाली बद्दल बोललो होतो? हा, नेहाची फ्रेंड, बहीण? हो, तिच्याबद्दल बोललो होतो ना। तिचा थोडासा गैरसमज झालाय, तिला जरा तुझ्याशी बोलायचं होतं। मी फोन तिला देतो। मला तर बघायचंही नाहीये दुसऱ्या कोणाला नेहाच्या जागी, मग बोलणं तर दूरच राहिलं। नाही, नको सर, प्लीज, विश्वास बसलाय माझा। हा फोन मी तुझ्यासाठी केलाय शेफाली, आणि तुला आता बोलावंच लागेल। नको ना सर, प्लीज, माझा विश्वास बसलाय, नको। शेफाली बोल। नेहा, मला ना हे अजिबात पटलं नाहीये यश सरांनी असं दुसऱ्या कोणाशी इतकं क्लोज होऊन बोललेलं, पण मलाही नाईलाजानं बोलावं लागतंय तिच्याशी। आय एम सॉरी नेहा। हाय शेफाली। कशी आहेस तू? सो लवकरच भेटू।
ठेवते, बाय. शेफाली, तू बघितलंस ते खरं आहे शेफाली, पण ही गोष्ट पण तितकीच खरी आहे की ही नेहा नाही आहे, ही अनुष्का आहे. नेहा ती नेहा होती. मी परत एकदा सांगतोय शेफाली, ती नेहा नाहीये, अनुष्का आहे. माझ्या आणि समीरच्या व्यतिरिक्त ही गोष्ट आता फक्त तुला माहिती आहे. आजोबांनाही माहित नाहीये, त्यामुळे प्लीज प्लीज कोणासमोर याबद्दल काही बोलू नकोस. ती नेहा होती सर. मला कळतंय ना सर, मला जाणवतंय ती नेहा होती, आपली नेहा होती सर. ती नेहा जिवंत आहे सर. ती परत आली. मला खूप आनंद होतोय. मला ती बोलली, मला आता माझ्याशी बोलली, ती मला भेटणार आहे. माझी नेहा परत आली सर. आपण म्हणत होतो ना सर की ती अशी कशी आपल्याला सोडून जाऊ शकते. ती नाही गेली आपल्याला सोडून, आहे ती. नेहा जिवंत आहे सर. ती माझ्याशी बोलली, आपली नेहा जिवंत आहे. आपली नेहा जिवंत आहे. ती आपल्यासाठी परत आली आहे. आपली नाही सर, तुम्ही ऐका, ती खरंच परत आली आहे आपल्यासाठी. तुम्ही मला का सांगितलं नाही? हा, का लपवलं तिच्या बेस्ट फ्रेंड पासून? मला किती आनंद होतोय माहितीये का? माझी बेस्ट फ्रेंड परत आली आहे. नाही, मी तिला विचारणार आहे. इतके दिवस का भेटले नाहीस मला? मी विचारणार आहे तिला. शेफाली स्टॉप इट. शेफाली, मी तुला आधीच सांगितलं होतं की तू ओव्हर रिॲक्ट करणार नाहीयेस म्हणून. मी परत एकदा सांगतोय की ती नेहा नाहीये, ती अनुष्का मेहता आहे. फक्त नेहासारखी दिसते ती, दॅट्स इट. तुम्ही फसवताय ना सर मला? हा, माझी मस्करी करताय, पण मी दिसते तेवढी डम नाहीये सर मी. शेफाली, मला सांगा, आपण कधी भेटायचं नाही आला? हा, आपण भेटूया तिला. हा, आणि परी त्या दोघी एकमेकींना भेटतील तर काय रिॲक्ट करतील? प्लीज स्टॉप इट. काय चाललंय? आणि मी का फसवेन तुला? शेफाली, तिचं नाव अनुष्का मेहता आहे. अनुष्का मेहता. नावात काय ठेवलंय सर? नाव बदलता येतं, पण चेहरा, हा, चेहरा तर सेम आहे ना? बरं ठीक आहे, मला मान्य आहे की चेहरा एक वेळ सेम टू सेम असू शकतो, पण आवाज तर सेम आहे ना सर? तोच आवाज आहे. आपली नेहा आहे ती. त्या आवाजात तीच आपुलकी आहे सर, जी नेहाच्या आवाजात होती. मला सांगा सर, मला सांगा तुम्ही, जर ती मला ओळखत नसती तर तिने मला विचारलं असतं का की तू बरी आहेस ना? तू स्वतःची काळजी घे, विचारलं असतं का तिने मला? सर, ती आपली नेहाच आहे सर. ती आपल्या सगळ्यांसाठी परत आली आहे. मी तुम्हाला सांगते, ती ना ती परत आली आहे. ती आपल्या परीसाठी परत आली आहे. शेफाली, उगाच काहीतरी वेड्यासारखी बडबड करू नको. प्लीज कंट्रोल युअरसेल्फ. मी तुला आधीच वॉर्न केलं होतं की तू ओव्हर रिॲक्ट करणार नाहीयेस. तुझं काय चाललंय शेफाली? सर, ती नेहाच आहे, आपल्या परीची आई. ती परीसाठी परत आली आहे आणि ती कशी जाऊ शकते एवढ्याच्या जीवाला एकटीला टाकून? ती नाही जाणार सर. शेफाली, तुम्ही मला
मला माहितीये नेहा परीसाठी परत आली आहे आणि आणि आता आपण तिला भेटायला जाऊ. शेफाली गप्पा बसा प्लीज. काय मूर्खपणा आहे हा. 100 वेळेला तो तुम्हाला सांगतोय की ती नेहा नाहीये, ती अनुष्का आहे. तुम्हाला पटत का नाहीये? काय मूर्खपणा आहे हा. त्याने तुम्हाला आधीच सांगितलं होतं की ओव्हर रिॲक्ट करायचं नाही. मग तुम्ही असं वागून प्रूव्ह करताय की त्याने तुम्हाला ही गोष्ट सांगून चूक केली आहे. आणि इतका त्रास झाला होता यशला जेव्हा त्याने पहिल्यांदा अनुष्काला पाहिलं. यश ऐन वेळेला डील हातातोंडाशी आलेला असताना का हारला? त्याचं कारण त्याची तयारी नव्हती असं नाहीये. कारण तिथे ऐन वेळेला अनुष्का आली. डील हरल्यानंतर खूप दिवस तो अपसेट होता कारण तो हरला हे नाहीये. कारण त्याला अनुष्काचा चेहरा त्रास देत होता. त्याला सुद्धा हे पटायला वेळ गेला की ती नेहा नाही अनुष्का आहे. मलाही त्रास झालाय. आणि आता बास पुरे झालं. हे डोक्यामध्ये तुम्ही फिक्स करून टाका की ती आपली नेहा नाहीये, ती अनुष्का आहे. बसा इथे शांत बापा. इथे शेफाली, just give us some time. तिला थोडा वेळ दे. अरे आपण पण तिला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा आपण पण शॉक्ड होतो. अगं ये नेहा, आवर ना लवकर. अगं तुम्ही जा, मी डबा आणला. आम्ही पण डबा आणला. आणि यार हे बोनसचं सरप्राईज होतं यार. तू एक काम कर, तू डबा घे आणि तिकडे खा. हा, आणि आता काही असं नको तसं नको करू नको. तू चल का लवकर. साक्षात गाजर का हलवा. डबा आहे, मी बाहेर जाते, मला यायला उशीर होईल, तू संपोष. नेहा नेहा ऐक ना, तू माझे फोटो काढ ना प्लीज. शेफाली सेल्फी नंतर खूप काम आहे. नेहा यार चल ना यार प्लीज. नेहा पण याच्यावरती लिहिलेलं आहे की इथे 10 लाख रक्कम उचलल्याची नोंद आहे. मग पण सर मी खरंच नाही घेतलेत पैसे. सर शेफाली इतक्या कॉन्फिडेंटली सांगते ना की तिने हे सगळं नाही केलंय, तर मला असं वाटतं या पेपर मध्ये काहीतरी गोंधळ. काय झालं शेफाली? सर खूप ओरडले का? नेहा असती तर ओरडा नसता खावा लागला ना. नेहा मला ना जरा काम आठवलंय. अनुबेटा, 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 एक गुड न्यूज आहे. तुला कधीच सांगतो असं झालं म्हणून लगेच आलो. काय पप्पा? मी आज आपल्या गुरुजींना भेटलो. आ महीनो तारा लगिन માટે શુભ છે.
काय झालं? रडू नकोस. हे बघ, या घरापासून तू कुठेही लांब जाणार नाहीयेस. अगदी तुला वाटलं तरी मी तुला जाऊ देणार आहे का? हा? हे बघ, तू इथेच राहणार आहेस आणि तुझा होणारा नवरा सुद्धा या घरातच राहणार आहे, म्हणजे घर जमाई. पण तुला चालेल ना? चालेल पप्पा. ठीक आहे, मग मी आजच गुरुजींना मुहूर्त काढायला सांगतो. काय त्यातला आपण एक फायनल करू. ओके? अनुबेन, निघूया ऑफिसला. रितेश भाई, काय झालं? काही नाही, आपण आपल्या ऑफिसला जायच्या आधी यशवर्धन चौधरीच्या ऑफिसला जाऊया. चौधरींच्या ऑफिस मध्ये कशाला? मला काम. ओके. हिला विचारते. त्या शेफालीला ना त्या मुलीबद्दल नक्की माहिती असणार. हाय शेफाली. हाय मॅम. हाय. तुम्ही आज अचानक? हा, यशला भेटायला आले. आजकाल काय ना, त्याच्यावर जरा लक्ष ठेवावं लागतंय ना, म्हणून. यश सरांवर लक्ष? काय सांगू ग मी तुला. आपल्या यशचं काय चाललंय कळतच नाहीये मला. आईसारखी ग मी त्याची. काळजी वाटत राहते मला सतत. ना त्याचं खाण्यापिण्याकडे लक्ष आहे, ना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष आहे. इनफॅक्ट आपली नेहा गेल्यापासून तर इतका डिस्टर्ब असतो ना तो. शेफाली, आणि मला काय वाटतं की आपणच आहोत ना, तर आपण त्याला समजून घेतलं पाहिजे. त्याचा तो एकटेपणा दूर केला पाहिजे, हो की नाही? हो, खरंय मॅम. मला असं वाटतं की आपल्या यशच्या आयुष्यात कोणीतरी यायला हवं. हा, म्हणजे असं कोणीतरी जिच्यामुळे यश आपला पूर्वीसारखा होईल, है ना? म्हणजे आपल्याशी मन मोकळेपणाने बोलायला लागेल, हसा खेळायला लागेल, पुन्हा आपली मस्करी करायला लागेल. असं कोणी त्याच्या आयुष्यात, म्हणजे जिच्यामुळे नेहाच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली ना, ती भरून निघेल. आहे असं कोणी? शेफाली, तुझ्या ओळखीचं आहे का ग असं कोणी आपल्या यशसाठी? हो, माहितीये ना.